पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2018 संच ए प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 51 ते प्रश्न 55 आता आपण सोडवू. प्रश्न 51. एका संख्येला 25 ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते तर ती संख्या कोणती? आपल्याला यावर एक सूत्र ठाऊक आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता इथे भाजक किती आहे? 25. भागाकार 13 येतो, भागाकार 13, बाकी 22 उरते अधिक 22. हे सोडवलं की आपल्याला ती संख्या मिळेल. आता 25 गुणिले 13, 25 13 वेळा घेतलं तर काय होईल? तर 25 4 वेळा घेतलं तर 100 होतात. मग 25 12 वेळा घेतलं तर किती येईल? तर 25 4 वेळा घेतलं तर 100 येतं. मग असे 4 त्रिक 12 तिप्पट केलं तर 100ची तिप्पट होईल, 300 येतील. आणि 25 एक वेळा असेल, 12 वेळा घेतला आणि एक वेळ असेल म्हणजे आणखी एक वेळ येईल. म्हणजे 25 गुणिले 13 केलं तर उत्तर येईल 325. बघूया आपण येतं का. तर एक 13चा पाडा आपण म्हणू. 13 5 65, हातचाले 6, 13 दुने 26, 26 आणि 6 32, 325 आलं. मी काय केलं लक्षात घ्या. शतक पूर्ती केली. 25 म्हणजे 100चा पावभाग असतो. 100 होण्यासाठी 25 4 वेळा घ्यावं लागतं. इथे आपण 12 वेळा घेतलं, 13तले 12 वेळा घेतले, 25 12 वेळा घेतले म्हणजे 4च्या किती पट घेतले? तिप्पट घेतले. म्हणजे 100ची तिप्पट रक्कम झाली 300. आणखी एक वेळ आहे 13व वेळ 25 म्हणून ते 25 मिळवलं, 325. असा तुम्ही पटकन गुणाकार केला तर असाही गुणाकार करा तुम्ही. 25 गुणिले 13, 13चा पाडा म्हणून हा गुणाकार करा अधिक 22. उत्तर येईल हे 25 आणि हे 22 47 होतील. 347. पर्याय क्रमांक 4. आता हे सगळं करायची गरज नाही. हे पटकन कसं शोधायचं ते बघूया. आपल्या लक्षात येईल की भाजक जी संख्या आहे तिथला एकक किती आहे? 5. भागाकारातला एकक किती आहे? 3. एककनं एककला गुणलं 5 त्रिक 15 एककात 5 येतील. बघा मी काय म्हटलं, एकक स्थानी फक्त एककांचा विचार करू आपण. 5 त्रिक 15 येतील. बघा एकक स्थानी 5 आहे आणि त्याच ह्या एककातलं 2 मिळवले तर एकक स्थानी काय येईल? 7 येईल. पर्यायात फक्त 7 एकक स्थानी असलेली संख्या ही आहे 347. आपण सगळं कॅल्क्युलेशन करत बसायची सुद्धा आवश्यकता इथं भासत नाही. असं आपण थोडा तर्क केला, वेगळा विचार केला तर आपण उत्तर शोधू शकतो पटकन. म्हणजे हे सगळं मी कॅल्क्युलेशन केलं का 25 गुणिले 13 अधिक 22 नाही, तर एककानं एककाला गुणलं आणि त्यात हे एकक मिळवले. 5 गुणिले 3 15, 15 आणि 2 17, 17 मध्ये एककात काय आलं? 7. हे फक्त इथंच आहे, बाकी कुठेही नाही कुठल्या पर्यायात. जर असेल तर आपण ही मांडणी म्हणजे हा गुणाकार करायचा की 25 गुणिले 13 अधिक 22 हे पूर्ण करायचं, सोडवायचं. प्रश्न 52. धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10च्या नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील? आता इथं त्यानं 50 रुपये आणि 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत दिल्या. बघा रुपये आणि नोटा. रुपये 50च्या 8 नोटा दिल्या म्हणजे 50 गुणिले 8 400 रुपये दिले. आणि 100 रुपयांच्या 8 नोटा दिल्या म्हणजे 800 रुपये दिले. म्हणजे किती दिले एकूण? तर 800 आणि 400 1200 रुपये त्यानं बँकेत दिले. आणि मागितले किती? 10 रुपये मागितले.
म्हणजेच काय तर 1200 ला आपणाला 10 भागावं लागेल. आपल्याला ठाऊक आहे 10 भागताना आपण त्या संख्येचं एकच आपण संख्येतलं काय करतो, एक दशांश स्थळ डावीकडे सरकतो आणि दशांश चिन्ह देतो. 1200 10 भागलं तर एक स्थळ सरकून दशांश चिन्ह दिलं तर उत्तर येईल 120 नोटा त्याला मिळतील. पर्याय 3. आता हे सगळं असं करत बसायची आवश्यकता आहे का, तर नाही. तर कसं नाहीये, तर आपण इथपर्यंत जर सोडवलं तर आपण असा विचार करायचा 10 म्हणजे काय, एक दशक. मग इथं दशक किती आहेत, 440 दशक. इथं 800 किती दशक आहेत, 80 दशक. 40 दशक आणि 80 दशक म्हणजेच 4 शतक आणि 8 शतक. 4 आणि 12, 4 आणि 8 12 शतक. मग 12 शतक म्हणजे 120 दशक. 120 दशक म्हणजे 10च्या नोटा 120 असतील. 40 आणि 80 ची बेरीज 120 येईल. आता आणखी कसं सोडवू शकतो बघा, त्यानं हे काही दिलं आणि नंतर 10च्या नोटा मागितल्या, यापेक्षा असा विचार करूया ना आपण, त्यानं 50 आणि 100च्या नोटा दिल्या म्हणजेच त्यानं समजा 10-10च्याच नोटा दिल्या असत्या तर मागायचा काही प्रश्नच उरला नसता. पण तेच आपण इथं शोधूया ना. तर 50 म्हणजे 5 दशक, 50 म्हणजे 5 दशक आणि 100 म्हणजे 10 दशक अधिक 10 दशक म्हणजे एकूण दशक किती झाले, 15 दशक. म्हणजे 10च्या 15 नोटा असतील, या 150 रुपये होतील 15 दशक. पण अशा किती 8 वेळा दिले त्यानं, 50च्या 8 नोटा, 100च्या 8 नोटा. मी काय बोललो, तर म्हणजेच 5 दशक त्यानं 8 वेळा दिले, 10 दशक 8 वेळा दिले म्हणजे एकूण 15 दशक दिले. 15 8 120. इथंच आपलं उत्तर मिळतं. 15 दशक 8 वेळा, 15 8 120. ही कॅल्क्युलेशन्स आकडेमोड करायची गरज नाही. प्रश्न 53. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 27चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती. आपल्याला ठाऊक आहे की कोणतीही संख्या जर घेतली तर तिचे 2 विभाजक निश्चित असतातच. ती संख्या आणि 1 हे ते विभाजक असतात. मग आता इथं 39 ही संख्या आहे, तिचे 2 विभाजक असणार. एक लहानात लहान असतो तो 1 असतो आणि मोठ्यात मोठा विभाजक असतो तो ती संख्या असते, तो असेल 39. 39चा सर्वात मोठा विभाजक आहे 39 आणि 27चा सर्वात लहान विभाजक 1 असेल, कारण प्रत्येक संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. मग 39 आणि 1 बेरीज किती आली त्यांची, 40. आता ही जी आलेली संख्या आहे तिचे विभाजक जे आहेत सर्व विभाजक त्यांची बेरीज करायची. मग आता 40 चे विभाजक शोधू. आता 40 ची मांडणी आपण गुणाकार पद्धतीने पण मांडू आणि विभाजक आडव्या मांडणीत पण मांडू. मग 40 बरोबर 1 पासून सुरुवात करायची. 1 गुणिले 40, नंतर 1 नंतर 2, 2 गुणिले 20. 3 न भाग जात नाही, अंकांची बेरीज. कसोट्या विभाजकीच्या आपल्याला ठाऊक पाहिजे. 4 न भाग जातो, 4 10 40. 5 न भाग जातो, 5 8 40. त्यानंतर 6 न जात नाही, 7 न जात नाही, 8 न जातो. तर इथेपर्यंतच 8 आहे म्हणजे 5 8 40, 8 45. इथे आपल्याला हे विभाजक मिळाले. आता या विभाजकांची बेरीज करू. 5 आणि 4 9, 9 आणि 2 11 आणि 1 12 अधिक या विभाजकांची बेरीज करू. 40 आणि 20 60, 60 आणि 10 70, 70 आणि 8 78 आणि यांची बेरीज करू तर 8 आणि 2 10 होतील आणि हे 7 दशक आणि 1 दशक, 8 दशक आणि हे 10 म्हणजे 1 दशक, 9 दशक. बेरीज येईल 90. 9 दशक म्हणजे 90 येईल. पर्याय क्रमांक 2. आता हीच मांडणी आपण आडवी करू. 40 चे विभाजक कोणते असतील, पहिला 1 आणि 40, दुसरा 2 न भाग जातो, 2 20, 3 न भाग जात नाही, मग 4 आणि 10, 5 न भाग जातो, 5 8 40. आता 5 झाल्यानंतर 6 न जात नाही, 7 न जात नाही, 8 न जातो, इथे 8 आहेत म्हणजे हे ते विभाजक आहेत. अशा पद्धतीनं 1 2 4 5 8 10 20 आणि 40 यांची बेरीज करू. 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 12. तर या वरच्या ओळीत 12 येईल
आणि इकडे 40 20 60 70 आणि 8 78 अशा पद्धतीनं 8 आणि 2 10 हातचा आला 1 7 आणि 2 9 अशी तुम्ही बेरीज करू शकता. आणखी एक दुसरी सोपी पद्धत आहे. इथे दशक पूर्तीवर फारसं लक्ष द्यायचं. हे किती आहेत 8, यातले किती आहेत 2, 8 आणि 2 किती झाले 10, हे 10, हे 10 20, हे 20 40, हे 40 80. आता हे 5 आणि 4 9 आणि हे 1 म्हणजे 1 4 5 ची बेरीज झाली 10, 8 आणि 2 ची बेरीज झाली 10, हे 10 हे 20 आणि हे 40 म्हणजे 4 दशक 2 दशक 1 दशक 1 दशक आणि 1 दशक म्हणजे 10 20 30 20 50 आणि 40 90 असं आपण हे तोंडी पटपट बेरजा करू शकतो. तर उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2 90. प्रश्न 54. 7 अंश छेद 5 गुणिले 5 अंश छेद 7 अधिक 1 बरोबर किती? आता आपण इथं गुणाकार मांडणीत हे उदाहरण सोडवूया. 7 अंश छेद 5 गुणिले 5 अंश छेद 7 अधिक 1 बरोबर किती हे शोधणार आहे आपण. तर आपल्याला माहित आहे की गुणाकाराचा एक नियम आहे. अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंश अंश यांचा गुणाकार अंशस्थानी लिहितो आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहितो. आता ही मांडणी अशी होईल 7 गुणिले 5 अंशस्थानी येईल 7 आणि 5 चा गुणाकार आणि छेद 5 आणि 7 आहे छेदामध्ये 5 गुणिले 7 असं येईल आणि अधिक 1. तर आपल्याला ठाऊक आहे अंश आणि छेद जर सारखा असेल म्हणजे अंशात जी संख्या असेल ती छेदात असेल तर तिचा अर्थ असतो पूर्ण 1. मग इथे 7 गुणिले 5 35, 5 गुणिले 7 35 म्हणजे 35 अंश छेद 35 असा अर्थ आहे. 35 अंश छेद 35 म्हणजेच काय तर याचा अर्थ आहे 1 पूर्ण म्हणजे केलेले समान भाग घेतलेले समान भाग तेवढेच आहेत. जितके समान भाग केले तितकेच समान भाग घेतले तर आपण पूर्ण 1 असा त्याचा अर्थ आहे. 1 याची किंमत झाली अधिक 1 उत्तर आलं 2. आता इतकं सोडवायची गरज आहे का? नाही. का तर इथं आपण एक नियम लक्षात ठेवायचा की जो नियम पुढे आपल्याला शिकायचा आहे पुढच्या वर्गात पण आता सांगून ठेवतो. अपूर्णांक इथं दिलेला आहे 7 अंश छेद 5. इथं काय आहे अंश 7 आहे छेद 5 आहे आणि इथं दुसऱ्या अपूर्णांकात काय झाले तर पहिल्या अपूर्णांकाचा छेद अंशाच्या ठिकाणी आहे आणि पहिल्या पूर्णांकाचा जो अंश आहे तो छेदाच्या ठिकाणी आहे. हा 7 छेदाच्या ठिकाणी गेला अंश म्हणजेच काय केलं अंश दुसऱ्या पूर्णांकात छेदाच्या ठिकाणी गेला आणि पहिल्या पूर्णांकाचा छेद दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशात गेला. तर या संख्यांचा जर गुणाकार केला तर काय येतोय आपण बघितलं 1. तर यांचा गुणाकार हा नेहमी 1 असतो. या संख्यांना काय म्हणतात तर अशा संख्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. परस्परांच्या गुणाकार व्यस्त म्हणजेच काय 7 अंश छेद 5 ची गुणाकार व्यस्त संख्या आहे 5 अंश छेद 7 आणि 5 अंश छेद 7 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आहे 7 अंश छेद 5 आणि गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार हा नेहमी 1 असतो. हे लक्षात ठेवायचं. आता हे किती तुम्ही लक्षात ठेवता यापेक्षा असं लक्षात ठेवा की अंश आणि छेद पहिला अंश दुसऱ्या पूर्णांकात छेदाच्या जागी गेलाय आणि पहिल्या पूर्णांकाचा छेद दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशाच्या ठिकाणी गेला तर त्यांचा गुणाकार जो आहे तो 1 येतो. असं जरी तुम्ही आता सध्यापुरतं लक्षात ठेवलं तरी चालेल. मग इथंच आपलं उत्तर मिळेल 7 अंश छेद 5 गुणिले 5 अंश छेद 7 गुणाकार व्यस्त संख्या आहेत परस्परांच्या त्यांचा गुणाकार आहे तो 1 येईल. 1 अधिक 1 बरोबर उत्तर 2. किंवा असा विचार करा 7 गुणिले 5 अंशात आहे 5 गुणिले 7 छेदात आहे म्हणजे तेच डिजिट आहेत तेच अंक आहेत गुणाकाराचे म्हणजे 35 छेद 35 म्हणजे 1 असेल अधिक 1 बरोबर 2. तुमच्या सोयीनं कसं लक्षात ठेवायचं ते तुम्ही लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न 55. 5656 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? बघा इथे 5656 भागिले 8 असं सांगितले आणि दुसरं उदाहरण काय तयार होईल तर भाजक 1 ने कमी केला 5656 भागिले 8 आहे याऐवजी 7 झाला तर भागाकार कितीने वाढेल म्हटलं. बघूया 8 7 56 इथे शून्यचा भाग लागेल दशकला
5 दशकला भाग जात नाही म्हणून दशक स्थानी शून्याचा भाग लागेल. आता 56 झाले. 8 7 56, 707 हा भागाकार आला. आता 7 न भागलं तर काय येईल? 7 8 56, 0 आणि 7 8 56, 808 हा भागाकार येईल. मग 101 बघा 8 किती न वाढेल भागाकार? इथे 808 आहेत, इथे 707 आहेत, म्हणजे 808 वजा 707, तर 101 न भागाकार वाढला. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आले. आता एक लक्षात ठेवा, अशा वेळी अशा जेव्हा संख्या येतात 56 56 म्हणजे 5656 चे आपण 2 गट केले, 56 56, तर असं जर विचारलं की 8 न भागलं त्याऐवजी भाजक 1 ने कमी केला. आता भाजक 1 ने कमी केला तर भाजक काय येणार आहे? 7. आणि या भाजकांचा गुणाकार बघा, 8 7 56 आहे का? 56 56, तर यातला जो फरक असतो 1 न कमी केला तर त्याला एक जे आहे त्या 101 पट हा तो वाढतो. लक्षात ठेवायचं नेहमी, किती पट वाढतो? 101. त्याचं कारण असं आहे, जर 56 56 ला जर आपण 56 न भागला असतं तर 101 हा भागाकार आला असता, असा तो विचार आहे. परंतु इथं आपण एवढंच लक्षात ठेवा, असं जर उदाहरण, कारण 2017च्या प्रश्नपत्रिकेत असं एक उदाहरण आहे, तर आता सुद्धा 2018च्या प्रश्नपत्रिकेत असं उदाहरण आले. पुढे जर परीक्षेत असा प्रश्न आला तर भाजक इथे काय दिला? 8. 1 न कमी केला, किती भाजक झाला? 7. त्या भाजकांचा गुणाकार 8 7 56 इतका येतोय. अशा वेळी लक्षात ठेवायचं, कितीने कमी केला? 1 ने कमी केला. 1 ला 101 न गुणायचं. लक्षात ठेवा, 2 ने कमी केला, 3 ने कमी केला, असं जेव्हा असेल तर जितक्यानं कमी केला तिथं 3 न कमी केला तर 3 गुणिले 101 करायचा आणि तो फरक मांडायचा. एवढं लक्षात ठेवा. तर असंच एक दुसरं उदाहरण बघूया, मग तुमच्या लक्षात येईल की एक सरावासाठी जादा उदाहरण म्हणून आपण या प्रश्नपत्रिकेत नाही तरी पण हे उदाहरण पाहू की 2727 भागिले 9 या उदाहरणात भाजक 6 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? आता बघा, इथे 27 आहेत, इथे 27 आहेत. 9 हा भाजक आहे पहिला. आता आपण हे उदाहरण मांडून घेऊ. 27 27 2727 भागिले 9 आणि दुसरा भाजक 6 ने कमी केला. 6 ने कमी केला म्हणजे 9तले 6 कमी झाले, 3 उरतील. 2727 भागिले 3 हा भाजक असेल दुसरा भाजक. तर इथं भागाकार आपण करून बघू. 9 1 9, 9 त्रिक 27, 0 9 त्रिक 27, 303 येईल. तसं 3 1 3, 3 9 27, 0 3 9 27. तुमच्या लक्षात आलं का की 9 त्रिक 27, 9 आणि 3 यांचा गुणाकार तो 27 27 आहे. म्हणजे इथं 9 भाजक आहे, 6 न कमी केला भाजक तर 3 भाजक होईल. तेव्हा हा जो 9 त्रिक 27 म्हणजे हा 3 डिजिट अंक इथं येईल 303, आणि 9 न भागलं तर 303 येईल, आणि 3 न भागलं तर हा 9 अंक इथं येतो. 3 9 27, 3 9 27, आणि मग यातला फरक किती आला? 606. मग आपल्या लक्षात आलं काय? लक्षात येतं तर 9 आणि हे नवा भाजक जो आहे तो 3 आहे, 6 न कमी केला तर या 6 ला 101 न गुणलं की आपलं उत्तर आलेलं आहे 606. हा एवढा वाढेल असा त्याचा अर्थ आहे. 101च्या पटीत तो वाढतोय. परंतु हे लक्षात ठेवा, अशी संख्या असायला हवी ती ते जे भाजक आहेत त्या भाजकांचा गुणाकार 9 त्रिक 27 तो इथं असायला हवा.